कशा प्रकारची अडचण होताना दिसते, ती कमी जागेतून गाडी कन्वर्ट करायला लागते. नमस्कार, मी गणेश शिंदे. आपलं सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत. आज आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आंतरवालीसाठी जात होतो, परंतु दोन गाड्या समोरासमोर आल्या आणि पुढून गाड्या आणि मागून गाड्या, आणि एक रस्ता जाणारा रस्ता आहे. जवळपास 7 ते 8 फुटाचा हा रस्ता आहे. जर आपण त्या मुख्य पुलापासून जर गेला असता तर त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की अशी आडवाडवी का झाली, गाड्यांना त्रास का होतोय, की बऱ्याच लोकांचं वेगवेगळं म्हणणं आलंय. सर, काय वाटतं, तुम्ही आता जर आमच्या सोबत जर म्हणाय गेले तर एखादे मनोज पाटील जरांगे प्रत्येक माणसामध्ये व्हावा, कारण की काय झालंय की त्या प्रकारची मोठी लढाई आहे. सर, जे आता जी अशा गाड्या व्हायला आता कमी रस्ता आहे, आपलं काय म्हणणं आहे यावर? माझं असं म्हणणं आहे की समजा आपल्या जी जवळून 2 किलोमीटरचा रस्ता होता, तिथं पोलीस फोर्स असून एकूण कमीत कमी 14 किलोमीटरचे रनिंग करावं लागायला, आणि त्यात मधून गाड्या एवढ्या बदल्या मार्गाने घसरायला लागल्या तिथल्या की अक्षरशः माझ्या समोर आमचं पिकअप, आमच्या पुढे एक क्लोजर रोडच्या खाली गेली. इथं पाऊस पडल्यामुळे तशी परिस्थिती झाली, आणि पोलीस कर्मचारी कुठल्याही गोष्टीला मानायला तयार नाहीत. पोलीस प्रतिनिधी देखील सांगतात किंवा तिकडून जा. सत्य परिस्थितीला जाणायला कोणीच नाही, जे की समाजासाठी, सगळ्या समाजाला धरून चालणार आहे, त्याच्यासाठी कोणीच नाही सत्तेसाठी. आणि जे जरांगे पाटील समजायचे उपोषणाला बसले, अज्ञात लोक समजायचं की 2 लोकांसाठी पोलीस संरक्षण देऊ शकतो शासन, हे शासन मूर्खच आहे ना. 2 लोकांसाठी संरक्षण देऊ शकतो, आणि जे की जातीचा भेद नाही करणारा, सगळ्या समाजाला धरून चालणारा, त्याच्यासाठी संरक्षण देऊ शकत नाही. आज 7वा दिवस आहे जरांगे पाटलाचा, पण तरी पण त्याच्याकडे पब्लिक यायला लागलेली. काय आज तुम्ही आता जरांगे पाटलांना भेटून आलात, त्यांची परिस्थिती कशी आहे? परिस्थिती आता गंभीर आहे, हलाखीची परिस्थिती. एकदम 2 वेळेस भुरळ आली त्यांना आमच्या समोर. आम्हाला जाऊ सुद्धा वाटत गेलं आता, अक्षरशः गावाकडे जाऊ वाटत नाही. पण या परिस्थिती फार बिकट परिस्थिती झाली. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की 14 किलोमीटर तुम्हाला लांबून जावं लागतंय, तेवढं तरी पण जात आहे. म्हणजे तुम्हाला यावर काय म्हणायचं, नेमकं काय वाटतंय? अहो, जाणाऱ्या आंदोलकांची सुद्धा, म्हणजे त्यांना भेटणाऱ्या माणसाची सुद्धा त्यांनी हेळसांड केली म्हणा शासनाने, मुद्दाम जाणून बुजून. त्या पुलावरून जाऊ त्या आधी जाणून बुजून नाही. अंतरावलीसाठी 2 किलोमीटर, तिथून रस्ता कसा होता? 2-3 किलोमीटरच्या जास्त अंतर नाही ते. तरी पण असं का केलं? असं जाणून बुजून शासन करायला लागले. आमचं वय कुठतरी आपल्याला अडचणीत आणायचं, कुठतरी आपल्याला असते. 2 किलोमीटरवर जे अंतर म्हणजे उपोषणाला बसलेत, त्याला गालबोट लागावं, म्हणजे त्याच्यापासून की जरांगे पाटलाला काहीतरी होत. पण जरांगे पाटलाचं असं एक ठाम मन आहे, आज टाकतो आपण 13 महिने झालं, 13 वर्ष झालं आंदोलन करायला लागलो की गालबोट कुठं लागला नाही पाहिजे. एखाद्या जर राजकीय नेत्याची जर सभा असली तर तिथं गालबोट लागतं, पण आज 13 महिने झालं तरी कसल्याच प्रकारचं पब्लिक येते, कसल्याच प्रकारची हानी नाही, कसल्या प्रकारची चोरी नाही, कसल्या प्रकारचा धक्काबुक्की नाही. किती बी जरी अडवणूक केली तरी शांततेत मार्गाने सगळं हे करायचं. लास्टच्या ह्याला तरी आपलं हे करायचं नाही. तुम्ही आता नेमकं कुठून आलात? आम्ही चितवी तालुका लोहा जिल्हा. ह्या ठिकाणून आलात. इथून किती अंतर लांब आहे पूल? अजून इथून पुढे 10 किलोमीटर अंतर आहे. तुम्हाला पोलिसांनी काय सांगितले? पोलिसांनी या मार्ग जांभली इकडून याच्याकडे. आता इथून आता 2 गाड्या आल्यात एकमेकाच्या, गाडीचं कसं कव्हर करा एकमेकाच्या गाड्याला? खूप अंतर कमी आहे, 7-8 फूट अंतर आहे, त्याच्यामध्ये 2 गाड्या कसे कव्हर होतील आपल्याला? तरी पण कसं या सरकारवर तुमचं काय म्हणणं आहे? सरकार आमचा बेस करायचा आहे. सरकार फालतू सरकार आहे, फरक सरकार काहीच कामाचं नाही. जरांगे पाटला 7 दिवसापासून उपोषणाला बसले, त्यांची परिस्थिती खूप हलाखीची आहे. असं देखील बोललं गेलंय की त्या हाके यांना मुद्दामून बसवले, कारण की मुद्दामून बसवले हाकेला मुद्दामून बसवले. हाकेला बसवण्याच्या माग कोण आहे? फडणवीस साहेबांनी अगोदर आंदोलन करायचं म्हटल्यानंतर, एखादं उपोषण करायचं म्हटल्यानंतर परवानगी असते ना. मग आंदोलन करता वेळेस जर राजकीय नेत्यांनी समजायचं परवानगीच नाही ना, कलेक्टरला सध्या लोकांना दबाव यायला लागला. कलेक्टर कोण आहे? भामटा फडणवीस. भामटा फडणवीस बरोबर आहे का? बरोबर. मराठा समाजाची काही युवक कार्यकर्ते मनोज पाटील जरांगे यांना भेटण्यासाठी जातात. जे मुख्य पूल आहे, पुलापासून अंतरवालीसाठी फार जवळ आहे, परंतु त्यांना मराठा समाजातील लोकांना, त्या भेटल्या जाणाऱ्या लोकांना लांब पडावं, जास्त अंतर व्हावं आणि या अडचणी यावे यासाठी मुद्दामून केल्याचा हे सगळेजण मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेले होते. आणि भेटायला जाणाऱ्या मोठ्या गाड्या लागल्या तिकडं, आणि हे रस्ता ते 8 फुटाचा रस्ता आहे. म्हणजे मुद्दामून
याची अडचणीत आले पाहिजे यासाठी हा केलेला षडयंत्र आहे असं देखील सर्वांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन पांडुरंग पवारसह प्राध्यापक गणेश शिंदे, धन्यवाद.